भीमराया, अनंत काळात कधीतरी या अवघ्या सृष्टीचा उगम व्हावा तसा तुझा जन्म झाला आणि या सृष्टीला पूर्णत्व प्राप्त झालं. भीमराया, या असीम ब्रह्मांडातील चंद्र ताऱ्यात तुझ्यासारखा तेजस्वी सूर्य पृथ्वी नावाच्या ग्रहावर जन्मास आला आणि या वसुंधरेला विश्व म्हणून ओळख मिळाली. मला कोणीतरी विचारलं की या जगाची निर्मिती कधी झाली. मी क्षणाचाही विलंब न करता 14 एप्रिल 1893 सांगून मोकळा झालो. भीमराया, त्यांनी चक्क तुला पाणी पिण्याचा अधिकार नाकारला. तू चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला आणि पाण्यालाच आग लावून टाकली. तू देशाला भाकरा नांगल आणि नदी जोड प्रकल्प देऊन हजारोंची तहान भागवली. भीमराया, त्यांनी तुला शिक्षणाचा अधिकार नाकारून वर्गाबाहेर बसवलं रे. तू कोलंबियाचा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होऊन देशाचा काय तर जगाचाच सिम्बॉल ऑफ नॉलेज झाला. भीमराया, त्यांनी बडोद्यात तुला खोली नाकारली. आज तेच इंग्लंडमध्ये जाऊन तुझ्या घराचं दर्शन घेऊ लागले. त्या कोट्यवधी भारतीयांचा तू आरसा झाला. त्यांनी तुला मंदिर प्रवेश नाकारला. आज तेच तुझी देवाशी तुलना करून तुझे पुतळे उभारून पूजा अर्चा करायला लागले. भीमराया, त्यांच्या धर्माने तुझं माणूस म्हणून साधं अस्तित्वही नाकारलं. तिथं तू बुद्ध पेरला. आता तेच जगात बुद्ध घेऊन स्वतःची ओळख मिरवायला लागले. भीमराया, त्यांनी तुझं हिंदू कोडबिल नाकारलं. आज तेच तुझं संविधान घेऊन हक्क अधिकार सांगायला लागले. भीमराया, तू निळा अथांग समुद्र झाला. तू निळा असीम आभाळ झाला. तू काळोखात तेवणारा प्रज्ञेचा दीप झाला. भीमराया, तू जन्मास आला आणि आमचं मरणही समृद्ध करून गेलास.